अरे राम राम रे बोट्यो, काय म्हणता भाऊ? उठलो ना भाई सकाळी. तुम्हाला तर माहितच आहे, उठल्या उठल्या सगळ्यात पहिले आपल्याला घ्यावं लागतात माता राणीचे दर्शन. घेऊन घेतल्यानं दर्शन आणि मग जावं लागते आपल्याला ट्युशनले. मोसम तर खतरनाक व्हायला आहे, 9 आज पाण्याचा आणि गरमी तर बेकारच काम आहे भाऊ. आलो ना भाई कसं बी ट्युशनवर आल्या आल्या मग आपले कार्यकर्ते आपल्याला भेटतातच. कार्य म्हटलं बोट्यो, ट्युशन करायची इच्छा आहे की नाही? आज आहे ना म्हणे. चला मग भाऊ म्हटलं ट्युशन कंप्लीट करून घेतली आणि घरी आलो तर काय पाहतो भाई, पाणी सुरू झालं. आज काही सुट्टी देत नाही म्हणते. आणि तेवढ्यात काय आपले कॅशर बोलतात, का रे तुम्ही काम धंदे तर काही करतच ना, अभ्यासाचा तुमचा दूर दूर लोक काही संबंध नाही आहे. मी म्हटलं हे तर एक नंबर बोलले राजू तुम्ही. झाला वावरात आलो ना भाऊ. वावरात तर पूर्ण पाणी पडलं होतं, तर काही विशेष नाही आहे. चप्पल तर काही चालतच नाही. चिनू भाऊने त्यात आणली होती क्रॉक्स. घे म्हटलं दाबून बेटातून. चला म्हटलं भाऊ आपल्याला काढावंच लागते. काढले भाऊ चप्पल. आणि वावरातला नजारा तर एकच नंबर आहे. पाणी आलं की तर वावर हसायला लागते. नो भाऊ आलो डायरेक्ट पराठीत, कारण उद्या भाऊ आपल्याला दुसऱ्या वावरात काढणार आहे फवारा. मग घ्यायला लागते ना भाऊ टाकी. चिनू भाऊ म्हटलं एक तुमचं नाही काम तर चालू द्या ना भाऊ. चिनू म्हणत मग एवढ्या जिरली आमची. मॅथला जिरली अजून तर लय बाकी आहे रे भाई. तो त्यांना भाऊ नाली. चला घ्या म्हटलं चिनू वर. चिनू बोले दिली टाकीवर. मग आपण बी चढून गेलो. आणली भाऊ दुसऱ्या वावरात टाकी. राहिली होती भाऊ आपली कॅन मांग. चिनू भाऊले पाठवून दिला कॅन आणायला. मग काय भाऊ सगळे काम अटपून घेतले. आणि पाय तर म्हटलं घरी धुवून तू, पण आमचा गडी पाय नाही पाय इथंच धुतीन. घरी तर भाऊ जेवणाले हात धुवत नाही ना गडी. खतरनाकच काम आहे भाऊ. सगळे काम अटपून घेतले. घरी आलो तर काय पाहतो, हे नाटकं अलगच साईन करायला लागतात भाऊ. नका काढायला बसलो तर हे आली मला चोपर रे बाई. पहिले म्हटलं तू उठत की नका काढू, मग चालली गेली. आपल्याला तुम्हाला तर माहितच आहे, संध्याकाळी यायला लागते दुकानात आलो तर काय हे खेबडी तर बसले होते. हा काय रे बाई मोठा बाई होत्या ना. चला मग मी पाहतोय म्हणणं काय, भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.